ये वो जगह है जहाँ पर स्वर्गीय भदंत ज्योतिरत्न महाथेरो आराम कर रहे हैं। भदंत ज्योतिरत्न महाथेरो का दुखद निधन 6 सितंबर को सुबह 3:30 बजे हुआ था। भदंत ज्योतिरत्न महाथेरो का पार्थिव शरीर नालंदा सामाजिक शैक्षिक केंद्र में दर्शन के लिए 16 सितंबर से रखा हुआ है और उनका अंतिम संस्कार 22 सितंबर को तकरीबन 4 बजे किया जाएगा। इस मौके पर मशहूर नेता विजय भाई गिरकर भी अपनी श्रद्धांजलि देने पहुंचे थे। उनके साथ नायर हॉस्पिटल के डीन डॉक्टर सुधीर मांडेकर भी नजर आए। आज उन्हें कोई लंबा जीवन नहीं मिला है, लेकिन इतने कम जीवन में भी कितना अच्छा काम उन्होंने किया। जब मैं सुन रहा था 2-3 दिवसपासून भाई गिरकर सर कंटिन्यू येत आहे, त्यांना पण धम्माबद्दल खूप आस्था आहे। बाकी जेवढा डॉक्टर आहे सर्वाला आम्ही खूप मनापासून त्यांना मंगल मैत्री करतो। जेवढा उपासक बोलने से पहले ये जो मेरा भाषण है वो रिकॉर्डिंग नहीं करेंगे तो चलेगा। जो भंते जी है ये क्या इधर हो रहा है वो आपको हिंदी में और मराठी में बताएंगे, वो मीडिया को दिखाओ, मेरा भाषण मत दिखाओ। तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने मी वंदन करतो। आज या ठिकाणी उपस्थित भिक्खू संघ त्यांना मी नमन करतो। या ठिकाणी उपस्थित डॉक्टर सुधीर बेडेकर जे डीन आहेत नायर हॉस्पिटलचे, आपल्याला माहिती आहे डीन हे सर्वात मोठं पद असतं, ते उपस्थित आहेत। डॉक्टर परुळेकर होते, डॉक्टर गौतम होते, यांनी अगोदर त्यांचं एक काम केलं। आज माझं दुर्दैव आहे की काही ज्योतिर्लिंग माझी भेट झाली नाही। या ठिकाणी बसलेले आमचे राहुल मोदी महाथेरो, आमचे लामा भंतेजी, अनेक जवळ भंतेजींचा माझा असं खेप धरो ते माझ्या गावी आलेले आहे गिरियाला, असे हे सगळे महाथेरो भंतेजी, त्यांना मी आता वंदन करतो। या ठिकाणी आपले सोनावणे जे या ठिकाणी माझे नगरसेवक होते, खंडारे हे डेप्युटी इंजिनियर आहेत, या ठिकाणी आपल्या ताई ज्या आहेत शशिकला जाधव ते या ठिकाणी त्यांनी या कामाला वाहून घेतलेलं आहे। आणि मंगलला आपल्या कांबळे या आपले जे सम्राटचे संपादक होते, दिलीप कांबळे हे सम्राटचे जे संपादक होते, त्यांच्या त्या मोहम्मद कांबळे यांच्या त्या पत्नी या ठिकाणी उपस्थित राहिले। त्यांचे जे चिरंजीव आहेत कृणाल आणि कुणालमुळे मला या ठिकाणी येता आलं। ते 4 वेळा आलेले आहे आणि मी 5व्या वेळा यायचं त्यांना आश्वासन दिलेलं आहे। उपासिका आणि उपासक बंधू भगिनी, खरं म्हणजे भंतेजी जे आहे, आपण हे लहान भंते पाहतो। आमचे लामा भंते हे तिबेटवरून आलेले आहे आणि तिबेटमध्ये अशी प्रथा आहे की ते लहान बंधू जर असले, लहान मुलं, तर एक मुलगा ते धम्मासाठी देतात। त्यामुळे ते लहानपणा वयापासून शिक्षण घेऊन या ठिकाणी आहेत। असे अनेक भंते जे असतील, काही भंते नंतर शिक्षण पण भंते होतात। दुर्दैव असं आहे की हे भंते जेव्हा काम करत असतात, याने आपलं नाव विसरलेलं आहे, आपलं गाव विसरलेलं आहे, स्वतःचं नाव त्याने कुठेच लावलेलं नाही। म्हणजे जो भंतेजी होतो तो आपलं कुठेही नाव, त्याचं नाव वेगळं असेल, आई वडील तिकडे असतील, परंतु या ठिकाणी वेगवेगळी नावं घेऊन म्हणजे समाजामध्ये आई वडिलांची ओळख नाही, घरादाराची ओळख नाही, असं ते काम करतायत। आणि डॉक्टर आले त्यांना विनंती करी, दुर्दैवाने आमच्या भंतेजीचं चेकअप झालं पाहिजे होतं दर 6 महिन्यांनी, कारण भंतेजी या ठिकाणी प्रवास करत असतात, स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाही। तर मध्ये मी ठरवलं होतं की ट्रस्ट करावा, पण आपण डीन आहात, हे भंतेजी आहेत आमचे मुंबईचे, यांची आपण 6-6 महिन्यांनी मोफत तपासणी करावी आणि मग तपासणी करून त्यांना जे औषध लागेल ते औषध आपण या सर्वांना द्यावं। कारण म्हणून मी आज आपल्याला डॉक्टर येत नव्हते, ते जरा एका कामामध्ये अडकले होते। डॉक्टरांना म्हटलं तुम्ही या इथे,
तुम्ही आमच्या समाजाच्या तुम्ही भगवान बुद्धाच्या तत्वज्ञानाचे पायिक आहात तर या ठिकाणी या भंतेजीची दर 6 महिन्यांनी, जसं आता भंतेजी यांना कळलं काही महिन्यापूर्वी की त्यांच्या फुफ्फुसाला आजार झाला, त्यांनी डॉक्टर परुळेकर, डॉक्टर गौतम यांच्याकडे केलं आणि मग त्यांना शेवटी आपल्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये 6 दिवस ऍडमिट केलं. ताई मला म्हणाल्या की 13 लाख रुपये खर्च आला. ते सर्व आपले उपासक उपासिका आणि भंतेनी त्या ठिकाणी 13-13.5 लाख भरलं. मी डॉक्टरला जेव्हा म्हटलं, नंतर ते नायरला गेले. मला माहित नव्हतं नायरला या ठिकाणी ते आणलं आहे त्यांचं पूज्य ज्योतिरत्नला, पण नंतर कळलं. आणि डॉक्टरला नायर हॉस्पिटलमध्ये मीच आणलेलं आहे. डॉक्टर आपल्या समाजाच्या माणसाला मोठं होण्यासाठी खूप त्रास होतो. ते जे हॉस्पिटलमध्ये डीन व्हायला पाहिजे होतं, पण त्यांना तिकडून डीन न होता त्यांना औरंगाबादला पाठवलं होतं. त्यांच्या आई आजारी होत्या, 4 वर्ष त्यांना त्रास झाला. तेव्हापासून मी मदत करतोय आणि माझी इच्छा होती की त्यांनी नायर हॉस्पिटलमध्ये किंवा केएम हॉस्पिटलमध्ये डीन व्हावं. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आता नायर हॉस्पिटलमध्ये डीन आहे. आणि ही जी ते म्हणाले कशाला घालवले या लोकांनी 13.5 लाख, जर मला सांगितलं असतं तर मी नायरमध्ये जो उत्तम सर्वोत्तम उपचार केला असता आणि भंतेजी या ठिकाणाहून आपल्याला सोडून गेले नसते. पण आपलं दुर्दैव, आपलं जरा लेट तिथे गेलो. 6 महिने भंतेजी तिथे राहिले. म्हणत आहे 6 महिने या आपल्या बेडेकर डॉक्टरांनी जो उत्तम बाहेरचे डॉक्टर मागून हे उपचार केले त्यांनी, आणि 1ही रुपया तिथे आपल्याला खर्च झाला नाही. हे जसं आहे, जसं आता मी जसं म्हटलं की भंतेजी हे आपलं जीवन समाजासाठी देतात. पण दुर्दैवाने आपण उपासक उपासिका जो त्यांचा सन्मान करायला पाहिजे, त्यांना भोजनदान दिलं पाहिजे, हे होत नाही आपल्याला. मी अनेक भंतेजींचं पाहतो, त्यांची तब्येत बिघडली. माझ्याकडे काश्यपरावाचे भंतेजी दर महिन्याला 1 तारीखला येतात आणि न चुकता मी त्यांना धम्मदान करतो. ते कुठे बुद्ध गायला गेले, मला म्हणालो भाई एवढा खर्च आहे, तर मी त्याचा तो लागणारा धम्मदान देत असतो. भदंत ज्योतिरत्न महाथेरो, उनका जो कार्य है, जो धार्मिक कार्य होती है, जो सामाजिक कार्य वो अविस्मरणीय रहेगा. और उसके लिए मैं उनके प्रति मैं आदरांजलि करता हूँ उनके कार्य. और आज उनका जो निर्माण हुआ है उसके लिए मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ. जय भीम. मैं डॉक्टर अरुण ज्योति भिक्षु, मैं कोलकाता कालीगंज शंभुति बुद्धिस्ट मोनास्ट्री का अध्यक्ष हूँ. साथ साथ वेस्ट बंगाल माइनॉरिटी कमीशन वेस्ट बंगाल गवर्नमेंट का इन्वाइटेड मेंबर हूँ. आज हम लोग नवी मुंबई का औरलू में नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र का फाउंडर विपश्यना आचार्य भदंत ज्योतिरत्न महातेर जी का कल अंतिम संस्कार है, फ्यूनरल सेरेमनी होगा. इसमें भाग लेने के लिए हम लोग भिक्षु संघ की तरफ से आया हूँ. ये ज्योतिरत्न महातेर जी 6 सितंबर सुबह 3:30 बजे उनका देहांत हुआ मुंबई में. नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र का जो भिक्षु हमारा परा बुद्धश्री बांते जी, साथ साथ बांते डॉक्टर राहुल बुद्धि बांते जी है, कैमा दमा बांते जी है, नंद विनया बुद्धि बांते जी है, और इधर का जो श्रद्धालु उपासक उपासिका सबको मिलकर बांते ज्योतिरत्न महातेर जी का नश्वर शरीर डेड बॉडी ये लोग संरक्षण किया. ये हम लोग बौद्ध का परंपरा है. हम लोग जानते हैं भगवान गौतम बुद्ध का देहांत का बाद 1 वीक उनका देहांत संरक्षण किया था 2568 बुद्ध वर्ष पहले, और इसका बाद उनका देह धातु संरक्षण किया. आप लोग जानते हैं सम्राट अशोक 84,000 चैत्य निर्माण करके इसका पूजा किया था. लेकिन ये डेड बॉडी संरक्षण का भिक्षु लोग का, ये हम लोग बुद्धिस्ट जो कंट्री है, थाईलैंड से लेकर श्रीलंका, म्यांमार से लेकर बांग्लादेश मुस्लिम कंट्री, उधर भी संरक्षण करता है.
लेकिन हमारा वेस्ट बंगाल में भी और बुद्धगया में भी कभी कभी हम लोग बांते बड़ा बांते जी का ये देहांत हम लोग संरक्षण करता। इसलिए बांते जी लोग का जीवन बहुत आभारी है, बहुत प्रसारित है। पूरा संसार छोड़कर, परिवार छोड़कर ये भिक्षु लोग दीक्षा लेते हैं भगवान गौतम बुद्ध को हिंसा परम धर्म, भगवान गौतम बुद्ध को नैर्वाणिक धर्म को प्रसार करने के लिए। और इनका जो भिक्षु संघ ये दिल्ली से लेकर, असम से लेकर, वेस्ट बंगाल से लेकर बहुत दूर दूर से भिक्षु संघ इधर एकत्रित होगा। और इसका साथ साथ बांग्लादेश से लेकर, श्रीलंका से लेकर, इवन यूरोप से लेकर कोई भक्त लोग भी इधर इकट्ठा होगा बांते ज्योतिरत्न महातेज जी को अंतिम वंदना करने के लिए, पूजा करने के लिए। इसलिए ये भिक्षु लोग का डेड बॉडी संरक्षण करके उनका पूजा करना और उनका जीवन का आधारित परंपरा ये प्रसार करना, ये हम लोग का बौद्ध का एक परंपरा है। ये परंपरा को मानते हुए नालंदा सामाजिक शैक्षणिक केंद्र का कमेटी ये हमारा बांधते उनका बड़ा भाई परा बुद्ध से महातेरो जी और इसके साथ साथ इधर श्रद्धालु उपासक उपासिका सब मिलकर और इधर का जो भक्त लोग है, एडमिनिस्ट्रेटिव है, पुलिस प्रशासन है, सबको मिलकर और ऑल इंडिया भिक्षु संघ या मुंबई भिक्षु संघ मिलकर बांते जी का जो बांते ज्योतिरत्न महातेज जी का जो डेड बॉडी संरक्षण किया। इसका हम वेस्ट बंगाल हमारा गवर्नमेंट का तरफ से और हम लोग उत्तर बंग भिक्षु संघ का तरफ से, भारतीय संघराज भिक्षु का तरफ से हम लोग इसका हार्दिक स्वागत करता हूँ। और हम लोग भी ये बसवास में हम लोग का रेंडेस्टेड चल रहा ये 3 महीने का, इसमें हम लोग भी शामिल होकर पाया। इसलिए ये बांते जी का देहांत या संरक्षण किया, यह बहुत अच्छा काम किया। बहुत आदमी ये 15-16 दिन तक पूजा करने का मौका मिला, पुण्य कर्म करने के लिए मौका मिला और भगवान बुद्ध को हिंसा परम धर्म को और भी आचरण करने के लिए मौका मिला। इसलिए हम भी बहुत बहुत आभारी हो आप सबका। बांते ज्योतिरत्न का जो देहांत आमचा जो उपासक उपासिका धम्माला समावून घेतलेला आहे या दर्शनासाठी, आणि हा जो धम्मा आहे